विभागातला स्टार खेळाडू ही जोडी आणि या जोडीला रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती विशालजी शिंदे सावली यांचा यथोचित असा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. सर प्लीज या. अनिकेत कदम निघालाय या बॉलिंग मार्क वरतून पॉवर प्लेचं षटक आपल्या नावी घेऊन. इथे मात्र खूप मोठी विकेट आहे. बॉल हवेत खेळला आणि इथे मात्र घात झालाय. परताव लागेल कुमार शेट्टेला. खूप मोठी विकेट आहे या मॅच साठी. डीजे प्लीज. आयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र मोरे साहेब यांचंही आगमन होतं या ठिकाणी. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सचिव रमेश सर यांचंही आगमन होतंय. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान सल्लागार विष्णू शिंदे सर यांचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर तापोळा विभागाचे शिवसेनेचे नेते लक्ष्मणदादा कदम यांचंही व्यासपीठावरती आगमन होतंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सोनाट गावचे सुपुत्र सुभाषदादा कदम यांचंही व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय सन्माननीय संतोष बाबूराव संगपाळ यांचंही व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. नक्कीच इथे मात्र शरद कोंडाळकरचा घात झालाय. नक्कीच जतीन दादांनी पारितोषिक लावलं होतं या खेळाडूसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी, परंतु पाठीमाग बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु प्रयत्न फसला. बॅटची वरची कडा. इथे मात्र दुसरा धक्का लागलाय, तो म्हणजे रॉयल मराठा टायगर संघाला. धक्का क्रमांक 2. तर नक्कीच मान्यवर उपस्थित राहत आहेत आणि खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान आणि ज्या पद्धतीने आपण सातारा जिल्हा संपूर्ण पाहिला आणि नवी मुंबईमध्ये महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचा ज्या पद्धतीने दबदबा आहे, आता अतिशय चांगले उपक्रम, सामाजिक उपक्रम या महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी नक्कीच महाबळेश्वर आणि जावली विभागात केले जातात. तर संपूर्ण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची टीम या ठिकाणी या स्पर्धेसाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल या ठिकाणी KSK प्रीमियर लीग 2021 त्यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. घेऊन जाईल अनिकेत कदम. जिथे मात्र आपण चर्चा केली सातत्यपूर्व आतापर्यंत 2 हॅट्रिक 3 हॅट्रिक झाल्या या स्पर्धेमध्ये आणि 2008 ला आपण चर्चा केली लक्ष्मीपती बालाजी आणि मखय्या अंठेने 2008 ला या खेळाडूंनी हॅट्रिक घेतली, परंतु संपूर्ण लीग स्पर्धा जर ही पाहिली तर आतापर्यंत 3 हॅट्रिक घेतली. 4थ्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निघालाय अनिकेत. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल हा वाईट बॉल आहे. जिथे मात्र आपण अनिकेत कदम बद्दल चर्चा केली. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना कुमार आणि शरदला माघारी पाठवलंय. हे 2 बलाढ्य फलंदाज इथे मात्र त्याने माघारी पाठवले. चांगला क्लास बॉलिंगचा त्याने दाखवलाय. नक्कीच इथे मात्र एक संधी होती. ही खूप मोठी विकेट आहे जिथे मात्र आपण चर्चा करतोय. 3री विकेट ठरली असती या ओव्हरमध्ये. नक्कीच सर, जर आपण किरण गाडगेचा विचार केला, अंबरनाथ या विभागातून हा खेळाडू बिलॉंग करतो आणि खुल्या गटातील अनेक स्पर्धा खेळताना आपण पाहिले, जसं की रत्ननबुवा पाटील असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्याचबरोबर भिवंडीचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय. अनंत वाघ मॅगी सारख्या खेळाडूबरोबर हा ओपनिंग करताना आपण अनेकदा खुल्या गटातील अनेक स्पर्धा खेळताना पाहिले. किरण गाडगे इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र हा चेंडू मात्र जाऊन स्थिरावतोय सागरच्या हातामध्ये. एक मोठा 2 झटके दिलेत आणि त्या झटक्यामधून बाहेर येण्याचं काम मात्र संघ करतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं. द रॉयल मराठा हा संघ आणि अतिशय चांगली टक्कर देताना या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय पाटील ब्रदर्स. निलेश सर. नक्कीच पाटील ब्रदर्स आणि रॉयल मराठा संघाचा खेळ आतापर्यंत चांगला झालाय. निघालाय अनिकेत. पॅडलाईनचा बॉल आहे, परंतु हा व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत. आणि ज्यावेळेस आपण किरण गाडगे बद्दल चर्चा केली की जो डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग लेग आहे, डीप मिड विकेट हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. आणि नक्कीच सर, ज्या पद्धतीने गोलंदाज तुम्ही पाहताय गोगवे गावचा हा सितारा आहे, यंगस्टर क्रिकेटर, आज मात्र या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये खेळताना इथे मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरचं
षटक क्रमांक 1 मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. 2 झटके महत्वपूर्ण लागलेत आणि 3 रन्स बोर्डवरती लागतात. निलेश सर, नक्कीच अतिशय चांगली बॉलिंग गोगवे गावच्या या यंगस्टर खेळाडूने केली. नाव होतं अनिकेत कदम. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही 3 धावांची ओव्हर रिलीज करता आणि त्याच्यामध्ये 2 विकेट घेता. एक चांगलं षटक बघायला मिळालं. आणि ज्या वेळेस आपण चर्चा केली की हॅट्रिक बद्दल आपण चर्चा केली, अनिकेतला संधी होती. 2008चं IPL आपण पाहिलं. 2009 मध्ये रोहित शर्माने हॅट्रिक घेतली. त्यानंतर 2010 प्रवीण कुमार, 2012 अजित चंडीला या खेळाडूने हॅट्रिक घेतली. 2013 सुनील नारायणी, 2014 प्रवीण तांबे. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय किरण शेलाटकर. नक्कीच संतोष सर सांगेन की जावली तालुक्यामधून नवी मुंबई प्रीमियर लीग खेळणारे मोजके खेळाडू होते, त्याच्यामध्ये किरण शेलाटकर हे एक नाव आहे. निझरे गावचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती जिल्हा आयकॉन म्हणून या खेळाडूची आपण रिप्लेसमेंट केली आहे सुरेश शिंदेच्या जागेवरती. पहिलाच बॉल इथे मात्र विकेट मिळवली आहे. किरण शेलाटकरला मिळते विकेट. डीजे प्लीज. आपण पाहिली ते खरंच पाटील ब्रदर्स जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय. त्यांचे गोलंदाज मात्र आग ओकणारे चेंडू फेकताना पाहायला मिळतं. 3 विकेटचं पतन झालंय. 3 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. कुठेतरी संघ अडचणीत आहे आणि त्यावेळा किरण गाडगेची बॅट बोलते का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. ज्या ज्या वेळेला जबाबदारी आली त्या वेळेला किरण गाडगेने अनेक विजयी त्या ठिकाणी एरणी संघाला दिलेत. आता मात्र KSK प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा, सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सेमीफायनल खेळतोय किरण गाडगे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं संघ अडचणीत आहे, या अडचणीतून संघाला बाहेर काढतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी महाबळेश्वर पासून 22 किलोमीटर अंतरावरती वसलेलं गाव एरणे आणि एरणे गावचा सितारा राहुल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल अतिरिक्त 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. आणि रॉयल या नावाने प्रसिद्ध टोपण नाव आहे आणि या प्रसिद्ध टोपण नावाने हा खेळाडू प्रख्यात आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये. निलेश सर, या बॉलला बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षक येतील, फेक करतील. धावफलकावरती नक्कीच एक अंकित धाव होते, परंतु जिथे मात्र जबाबदारी आहे या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती. किरण घाडगेचा खेळ कसा राहील, परंतु तत्पूर्वी आपण चर्चा करतोय किरण शेलाटकर बद्दल. उस्मान पटेलची विकेट या किरण शेलाटकरने एका मॅच मध्ये मिळवली होती खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये. म्हणजे एक चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. जावली तालुक्यातला निझरे गावचा आहे, परंतु आता मात्र चांगली फाईट आहे. बेस्ट टू बेस्ट म्हणजे किरण शेलाटकर अगेन्स्ट किरण गाडगे अशी फाईट तुम्हाला या ओव्हरमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला जावलीचा सितारा तर दुसऱ्या बाजूला KSKचा सितारा. नक्की सर, किरण शेलाटकर अफलातून गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी करतायत सेमीफायनल मध्ये. ओहो, इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, परंतु यस मॅक्सिमम किरण गाडगेच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत खणखणीत षटकार. डीजे प्लीज. किरण गाडगे हे नाव अग्रेसर आहे. निलेश सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खुल्या गटातील अनेक स्पर्धा मॅगी सारख्या बॅट्समन बरोबर त्यांनी ओपनिंग केले. आज मात्र ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 2 षटकार येतोय, किरण गाडगेची बॅट बोलते या मॅच मध्ये. लेग साईडला इथे मात्र चेंडू जातोय का पाहणं गरजेचं आणि बाउंड्री लाईनची सीमा ओलांडताना हा चौकार येतोय लेग बाईच्या रूपामध्ये.
फलकावरती 21. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉयल मराठा टायगर संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय. चर्चा आपण नक्कीच करतोय. 21 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचे 2 ओव्हर प्रगतीपथावरती असतील आणि कोणाकडे जबाबदारी दिली जाईल क्रमांक 3च्या ओव्हरची. स्वप्नील शिंदे बॉलिंग मार्क वरती, अर्थात लाल्या बॉलिंग मार्क वरती आलाय. पण ज्या पद्धतीने निलेश सर आपण पाहिलं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये किरण घाडगेच्या बॅटमधून 2 षटकार महत्वपूर्ण आलेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्येला एक आकार देण्याचा नक्की प्रयत्न झाला. येणारे चेंडू असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये जर 30 ते 35 धावा जर बोर्डवरती लावतायत तर ही सेमीफायनल नक्कीच आटातटीची होईल. इथे मात्र लेग स्टंपवरती चेंडू जातो. यस पंच आमच्याकडे ओढले जात आहेत. व्हाईट बॉलचा करार केला जाईल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डमध्ये अंकित केली जाते. मित्रांनो, एक मोठी मॅच पाहताय. खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची सातत्यपूर्व चर्चा राहिली ती स्पर्धा अंतिम सत्रात येऊन पोहोचले. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय KSK प्रीमियर लीग 2021 पर्व 3. निलेश सर, अतिशय चांगली स्पर्धा, सातत्यपूर्व या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण चर्चा केली. नजर रोखून धरली. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑन वरतून फेक केली जाईल. एकदा इथे मात्र अंकित होते. आता मात्र किरण घाडगे कशा प्रकारे आपल्या इनिंगचा गिअर चेंज करणार या अगोदर किरण शिलाटकर विरुद्ध 2 ब्लास्ट त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. तर नक्कीच सर ज्या पद्धतीने आपण पाहतो की मोठी मॅच तर त्या ठिकाणी मोठा खेळाडू प्रदर्शन करत असतो. किरण शेलटकरचं जसं तुम्ही चर्चा केलीत की उस्मान पटेलची विकेट सुद्धा त्यांनी घेतली, परंतु त्याच गोलंदाजाला टार्गेट करताना किरण घाडगे पाहायला मिळते. हेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते की बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे मात्र अगदी शेवटच्या शनी फिंगर रोल केले. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. किरण घाडगेला कुठेतरी थांबवण्याचा मात्र प्रयत्न करताना स्वप्नील शिंदे लाल्या. नक्कीच अतिशय चांगली बॉलिंग लाल्या मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय की स्लोअर वन हे चांगलं शस्त्र आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. नक्कीच जर त्याच्याला तुम्ही ओळखण्यामध्ये अपयश जर मिळते तुम्हाला तर स्ट्रोक फसतोय. आता मात्र शफल होऊन खेळलाय. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये जाळं विणलं आणि ते मात्र किरण घाडगेचा खेळ संपलाय. विकेट गिरतावा, संगीत बसतावा. पाटील ब्रदर्स अगेन्स्ट मराठा टायगर. रॉयल मराठा टायगर. काय मॅच चालू आहे. किरण घाडगेने आपली ताकद दाखवली, परंतु अगदी चांगल्या चेंडूवरती त्याला विकेट घेतले. किरणला माघारी पाठवले. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राकेश कदम, मॅन फ्रॉम आपटी. स्लोअर पद्धतीचा चेंडू नक्कीच फसले त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतंय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निलेश सर, नक्कीच लाल्याचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्याने षटक क्रमांक 3 हाताळलंय. अक्षरशः दुसऱ्या षटकामध्ये किरण घाडगे हल्ला बोल करतो काय आणि तदनंतर लाल्या आपल्या नावावरती 3रं षटक घेऊन येतो काय आणि त्याच्यामध्ये त्याची विकेट मिळवून डॉट बॉल तुम्हाला अनेक बघायला मिळाले. पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. आता मात्र या बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र आणखी एक फलंदाज कोसळलाय. अनिकेतने पकडली ही झेल. डीजे प्लीज. चुका या ठिकाणी तुम्ही करता आणि संघाला अडचणीत आणता. मला वाटतं फुलटॉस चेंडू होता आणि तो अगदी मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही खेळू शकला असता. रिव्हर्स अटेम्प्ट केला, फसले. राकेश कदमना मात्र परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी महाबळेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावरती वसलेलं देवसरे गाव आणि या देवसरे गावचा सितारा रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश सर,
नक्कीच रोहितने एका वाकरामधून चांगली छाप सोडली आहे, परंतु आता मात्र संघाला गरज आहे एका पार्टनरशिपची. पार्टनरशिप बरोबर धावसंख्येला चांगला आकार पहिल्या इनिंग मध्ये द्यायचा आहे रॉयल मराठा संघाला. क्षेत्ररक्षण फिरवलं गेलंय. ज्या प्रकारची तुमची बॉलिंग आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवलं पाहिजे. आता मात्र एक स्लिप तैनात केली आहे. फुल टॉस मिड ऑफ आहे, फेक केली जाईल, डायरेक्ट हिट परतावं लागलं असं. नक्कीच जर हा थ्रो हातामध्ये लाल्याच्या केला असता तरी फलंदाज माघारी परतला असता, परंतु त्याचा दुजोरा मिळालाय 2 धावेंचा. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळाल्या 2 धावा. संघ जाऊन पोहोचलाय रॉयल मराठा संघ आतापर्यंत 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत धावफलक आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. डीजे प्लीज. धावफलकावरती 25 धावा. मित्रांनो 25 या आकड्याचं महत्व सातत्यपूर्व आम्ही क्रिकेटमध्ये सांगत आलो. 25 या आकड्याचं महत्व काय सांगितलं गेलं, तब्बल 47 वर्षांचा प्रवास आहे भारतीय संघाचा एक दिवसीय क्रिकेटचा. जे 1974 भारतीय संघाला एक दिवसीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त झाला. 2021 पर्यंत हा प्रवास जर आपण पाहिला तर 25 खेळाडूंनी कर्णधार पद भूषवलं भारतीय संघासाठी. त्यातले पहिले संघनायक होते एल वाडेकर. एल वाडेकर टू विराट कोहली हा प्रवास 25 खेळाडूंचा आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक मॅचेस ॲज अ कॅप्टन म्हणून जर कोणी खेळल्या, अझरुद्दीनचा काळ मोठा राहिला, सौरभ गांगुली दादाचा काळ मोठा राहिला, त्यापेक्षाही जर मोठा काळ कुणाचा राहिला तर तो महेंद्रसिंग धोनीचा राहिला. 200 वन डे टेस्ट मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली. 25 धावा धावफलकावरती गोलंदाजी धुरा सांभाळतोय सुशांत कदम, ज्याने या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक संपादित केली आहे. वय वर्ष 16. आम्हाला अक्षय सांगतोय मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये पहिला प्रोफेशनल स्कोरर कोण असेल तर तो अक्षय आहे. आणि संपूर्ण खडा ना खडा माहिती तो आमच्यापर्यंत पोहोचवतोय. या प्रीमियर लीग मध्ये दुसरी हॅट्रिक घेणारा हा तो खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. नाव आहे सुशांत कदम. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतील, सी कॉर्नर वरतून फेक केली जाईल. 2 धावा इथे मात्र नक्कीच पूर्ण होतील. वय वर्ष जरी 16 असलं संतोष सर, क्रिकेटच्या दिवाने एक शॉट आहे पण आम्हाला सांगतायत 1 धावा आम्ही नक्कीच अंकित करू. क्रिकेटच्या दिवाने अवघं 16 वर्ष 205 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली मॅच, आणि हाही खेळाडू आपण पाहतोय 16 वर्षाचा असताना KSK प्रीमियर लीग पर्व 3रं खेळतोय. तर नक्कीच या स्पर्धेचा मालिकावीरचा किताब ज्यांच्या मार्फत दिलाय गणेश दादा कदम यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत क्षितिज मोरे. तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. आणि नक्कीच 16 वर्षाचा हा खेळाडू. निलेश सर, ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 आयकॉन वेगवेगळ्या तालुक्यामधून आले, परंतु त्यांच्या समोर 2दा हॅट्रिक घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच ती ॲबिलिटी त्याने दाखवली, त्याची क्षमता, त्याचा क्लास, त्याचा खेळ त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. आता मात्र पॉइंट रिझन मध्ये या बॉलला खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक या बॉलचा पाठमोरा करतील तोपर्यंत धावफलकावरती आणखी 2 धावा आपण अंकित करतोय. सुशांत कदम रामेगर गावचा खेळाडू, आणि खरंच नक्कीच कौतुक करावे लागेल. रोहित आणि विकास कदम यांच्या टीममधून हा बिलॉंग करतो आणि ज्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन केलंय, अफलातून गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. सेमीफायनलमध्ये सुद्धा आपला क्लास दाखवताना इथे मात्र बॅकफुटला गेले. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अनिकेत. फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही येणारे चेंडू असतील 2 चेंडू, आणि या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील जर तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. सुशांत टू रॉयल राहुल. सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय तुम्ही KSK प्रीमियर लीग 2021 पर्व 3रे. सुशांत निघतोय. ओ, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अगदी चित्त्याच्या वेगाने बॉल वरती जाताना आपण पाहतोय क्षितिज मोरेला. फक्त आणि फक्त 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाते. 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग करताना मात्र आपण पाहतोय पाटील ब्रदर्सचा संघ. रॉयल मराठा या संघाला नक्कीच पहिल्या सत्रामध्ये अडचणीत आणले. शेवटचा चेंडू.
ओ या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. हा स्क्वेअर मारा आहे, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 33 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं रॉयल मराठाच्या दृष्टीने. ओ यस निघालेत. ओ इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनी फटका खेळलाय. 2 धावेसाठी नक्की जातील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. लाल्या आहे पण 2 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या जातात आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात आणि 36 धावांचं टार्गेट आपण जर पाहिलं तर नक्कीच रॉयल मराठा या संघासमोर असेल 36 धावांचं टार्गेट. डीजे प्लीज. लीग 2021 काळेश्वरी वॉरियर्स आणि रेंजर्स 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन आपण लगेचच या. टॉस केला जाईल आणि या महत्वपूर्ण टॉस साठी आपण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांना विनंती करेन आपण टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती या. त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्याची संपूर्ण टीम त्यांना सर्वांना विनंती करेन आपण या. त्याचबरोबर सोळशी माई सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणदादा कदम यांनाही विनंती करेन आपण सर्व टीमनी या. हे सगळे महाबळेश्वर तालुक्याचे चला लवकर या प्लीज. काळेश्वरी वॉरियर्स आणि रेंजर्स 11 आपल्याला विनंती असेल टॉस साठी या. महत्वपूर्ण टॉस असेल. सेमीफायनल क्रमांक 2. त्याचबरोबर या स्पर्धेचा मालिकावीर हा किताब दिलाय गणेश दादा कदम हात्रेवाडी. आपल्यालाही विनंती करेन प्लीज सर आपण या जॉईंट व्हा आमच्या बरोबर. चला काळेश्वरी वॉरियर्स आपल्याला विनंती असेल तुमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आम्ही वाट पाहतोय तुमची. काळेश्वरी वॉरियर्स आयोजन समिती काळेश्वरी वॉरियर्सचे कॅप्टनना विनंती असेल आपण लवकरात लवकर या. या ठिकाणी मान्यवर आमच्या बरोबर उपस्थित आहेत. संपूर्ण महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची टीम त्याचबरोबर सोळशी माई सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या सोबत या ठिकाणी जोडलेत. त्याचबरोबर आमचे गणेशदादा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस आपण करणार आहोत. 2 कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन आपण फक्त पुढे या. आणि नक्कीच महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस मागितला जाईल. काळेश्वरी वॉरियर्स विनंती करेन स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. टेल रेंजर्स 11 टॉस जिंकलाय. प्रथम काय स्वीकाराल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारेल. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण? आम्ही पहिली बॉलिंग करून त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. काय वाटतंय सेमीफायनल क्रमांक 2 खेळणार आहेत, कुठेतरी प्रेशर आहे का? प्रेशर असेलच त्यांच्याकडे, पण आता त्यांनी चांगला स्कोर मारला 80+, त्यामुळे थोडी त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करेल. सुमित मालुसरे बॅटिंग करायचे, किती धावा स्कोर बोर्डवरती लागल्या जातील? आमची स्ट्रॅटेजी सेम असेल, 60-70 धावा करायचा फुल प्रयत्न असेल आमचा. दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आपल्याला विनंती करेन आपण मॅचची तयारी करा. त्याचबरोबर सर्व आमचे मान्यवर त्यांनाही विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसून घ्या, कारण मॅच सुरू झाले. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी षटकार येतोय. पुन्हा एकदा जाईन व्हॉइस ऑफ सातारा निलेश मर्डेकर सर, प्लीज कंटिन्यू. नक्कीच लाल्याच्या बॅट मधून हा एक चांगला, अतिशय चांगला स्ट्रोक आलाय, ज्याने मात्र अंकित केले या बॉलवरती धावाचा. शरद कोंडळकरचा पहिलाच बॉल, यॉर्कर किंग विरुद्ध हा खेळलाय षटकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व सांगत आलो
की वीरेंद्र सेहवागने जॉन्सन गिलेस्पीला दुसऱ्या डावामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार मारलाय. इथे मात्र चांगला सन्मान. नक्कीच लाल्याचं मी कौतुक करेन. शरद कोंढाळकर विरुद्ध पहिल्या बॉलवरती पहिला ब्लास्ट त्याने केलाय. नाव आहे स्वप्नील शिंदे अर्थात लाल्या. काय बॅटिंग करतोय. गोलंदाजी करताना अतिशय चांगली बॉलिंग त्याने केली. समोर गोलंदाज उभा राहिलाय वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मॅन फ्रॉम रेणावळे शरद कोंढाळकर यॉर्कर किंग. बॉल इथे मात्र उडवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. षटकार. तारे सिताऱ्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अफलातून अशी मॅच निघालाय शरद कोंढाळकर. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. चांगला क्लास आता मात्र शरद कोंढाळकरने दाखवलाय. धावफलकावरती जातो. धावा लागल्या 16 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. 36 धावांचं टार्गेट. इथून पुढे इनरे बॉल 18 धावा बनवायच्या आहेत 20. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे मास्टर प्लीज या. पद्धतीने क्षितिज मोरेचं आपण कौतुक करतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानमध्ये एक गाव 11 या फॉर्मॅटमध्ये 26 अर्धशतक करणारा हा एकमेव खेळाडू आणि एक गाव 11 या फॉर्मॅटमध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पहिला शतकवीर कोण असेल तर क्षितिज प्रकाश मोरे. निलेश सर. नक्कीच. आणि नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये एक गाव 11तून सातारा जिल्ह्यातून पहिलं शतक झळकवलं गेलं. किरण स्मृतीच्या मैदानावरती खांबिल चोरगे या गावची स्पर्धा असताना या खेळाडूने झळकवलेलं ते शतक कोण विसरेल. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय कुमार शेट्टे आयकॉन खेळाडू KSK. इथे मात्र पदलालित्याचा उपयोग. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पाठीमागे थोडीशी बीट झाले. इथे मात्र निर्धाव बॉलची सांगता होतीये. परंतु क्षितिज मोरेची विकेट खूप महत्वाची असेल. कमी धावसंख्येचा बचाव किरण गाडगे आणि त्यांच्या टीमला करायचा आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कुमार शेटेने कालचा दिवस आजचा दिवस गाजवलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले 5 चेंडू फेकावे लागतील. ओहो इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. या चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. क्षितिज मोरे ब्रँडेड फटका येतोय 6 धावांसाठी. डीजे प्लीज. काही चेंडू फेकला आणि चेंडू जसा डिलिव्हर झाला त्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट केला क्षितिज मोरेने. अगदी हा चेंडूला फेकलंय मैदानाच्या बाहेर.
काय बॅटिंग करतोय पहा. सेमीफायनल क्रमांक 1 पाहताय. नक्कीच या अलीकडच्या 4 वर्षामध्ये या क्षितिज मोरेने आपली एक वेगळी ओळख क्रिकेटच्या पटलावरती निर्माण केली आहे. अनेक मला वाटते पर्व पहिलं दुसरंही या खेळाडूने गाजवलंय. या बॉलला उडवलाय. आता मात्र कावू कॉर्नर सीमा रेषा लगत क्षेत्ररक्षक आहे. जम्प केली आहे. सगळे टाळ्या वाजवा. धाबा वाचवल्यात. किरण घाडगे स्वतः संघनायक या बॉलवरती झडप घालतोय आणि करणार म्हटलं तर प्रत्येक खेळाडूच्या 2 पाऊल पुढे असो एक उदाहरण तो दाखवतोय. तर नक्कीच काय अटेम्प्ट केलाय किरण गाडगे. सुपर्ब यार, सुपर्ब. किरण अफलातून गोलंदाज निघतोय. कुमार शेटे टू क्षितिज मोरे. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी स्विंग अँड मिस. चेंडू मात्र यष्टीरक्षक राकेशच्या हातामधून जाऊन स्थिरावतोय. ही मॅच आपण जर पाहताय KSK प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरे सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय रॉयल मराठा अगेन्स्ट पाटील ब्रदर्स. चांगली बॅटिंग करतोय क्षितिज मोरे. त्याला साथ देताना मात्र स्वप्नील शिंदे, लाल्या कुरुशी गावचा खेळाडू. कुमार शेटे. ओहो, ये हा फुल टॉस चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. झेल होतोय का पाहणं गरजेचे. झेल मात्र ड्रॉप केलाय की मॅच ड्रॉप केले हे सुद्धा पाहणं गरजेचं. निलेश सर, नक्कीच ज्या ज्या चुका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घडतात, अक्षरशः तुम्ही चांगला खेळ करता, प्रेक्षक तुम्हाला डोक्यावरती घेतात, परंतु तुम्ही चुकी करता, त्या चुकीला कधी माफी नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं कित्येक वेळा घडलं. झेल सुटली आणि मोठमोठ्या स्पर्धांवरती त्या त्या टीमला पाणी फिरवावं लागलं. नक्कीच आपण त्याच्याबद्दलही चर्चा करू. या बॉलला हलक्या हाताने आता मात्र क्षितिजने खेळलाय. एक धाव मात्र नक्कीच अंकित केली जाईल. ही चूक किती महागडी ठरेल, या झेलचा उपद्रव काय सांगून जाईल. धावफलकावरती आपण जाऊ. 27 धावा धावफलकावरती लागल्या. इथून पुढे अवघ्या 9 धावांची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 12 बॉल 9 धावांची गरज. तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर संगीताकडे. तदनंतरची दुसरी सेमीफायनल. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा दोन्ही संघ. थँक्यू डीजे. चला मॅच सुरू करा. क्रमांक 3चं षटक आपल्या नावे घेऊन आलेत. गोलंदाजीची धुरा समीर जाधव. बॉलिंग मार्ग वरती क्रमांक 3चं षटक. 12 बॉल अवघ्या 9 धावींची गरज असताना क्षेत्ररक्षण सजवलंय या क्षितिज मोरेसाठी. डीप स्क्वेअर लेग आहे. वाईडिश डीप मिड विकेट. लॉंग ऑफ लॉंग ऑन. इथे मात्र स्पिन करण्याचा प्रयत्न. पंचांनी इथे मात्र स्पष्ट नकार. हा वाईट बॉल आहे. प्रेशर आहे. आता मात्र 12 बॉल 8 धावींची गरज. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. अरे मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. 12-8 समीकरण आपल्या समोर. स्पिन मध्ये फसवलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये समीर जाधवने केलेली बॉलिंग विजय मिळवून दिला होता रॉयल मराठा टायगर संघाला. ज्यावेळेस दत्ता मोहिते यांची बॅटिंग चालली होती त्यावेळेस या गोलंदाजाने त्या फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. परंतु एक चांगला दत्ता मोहितेंनी त्या मॅच मध्ये दाखवला. लिजंड खेळाडूंची छाप सोडून जर कोणी कोणी दिली तर एक आणि तदनंतर दत्ता मोहिते. इथे मात्र शफल होऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल सीमा रेषा तोडून फोडून भेदून जातोय. येतोय चौकार. कीच प्रेक्षक वर्ग या गाण्याचा आस्वाद घेताय. ज्या गाण्याने अनेक वराती गाजवल्या,
असं गाणं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलं. अजूनही 4 धावींची गरज आहे. इनर ए बॉल 10. यानंतर सेकंड सेमीफायनल KSK प्रीमियर लीगची आपल्या समोर असेल. या बॉलला आता मात्र आपल्या स्टाईलने ही मॅच संपवली आहे. फिनिश हिज ऑफ स्टाईल. नाव आहे क्षितिज मोरे, गाव आहे वारसोळी देव. डीजे प्लीज. लांडे सर यांना विनंती असेल सर, प्लीज आपण व्यासपीठ